Good afternoon, all of you. We start. In the morning lecture, we will see that the concept behind this triple integration. What is the limit of that triple integration also we will see. So in this lecture, we will see some more example on this triple integration rather than example number 3rd. You all it. Triple integration 0 to 1 y square to 1 0 to 1 minus x dx dy dz. So first of all, we check a limit that I is equal to. त्यातलं कुठलंही लिमिट तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, तर हे लिमिट हे असेल म्हणून. कुठलं लिमिट हे कशाचं लिमिट आहे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. यस, यामध्ये फक्त 0 to 1 z आहे म्हणू शकतो. नाही. बरं, आणखीन इथे फक्त आता हे लिमिट कशाचं घ्यायचं, दॅट द इम्पॉर्टंट. आता हे लिमिट x चं घ्यायचं. जर x चं लिमिट म्हटलं, मग आता ह्या दोन्ही पैकी x आणि z कुठला म्हणायचा, x आणि z कुठला म्हणायचा, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर लक्षात घ्या, सपोज हे जर लिमिट तुम्ही सुरुवातीला y चं म्हटलं, y आणि z ना, y आणि z, मग हे जर लिमिट सपोज तुम्ही y चं म्हटलं, तर हा कॉन्स्टंट बाहेर पडला, बरोबर आहे. या ठिकाणी काय येणार, y स्क्वेअर येणार, बरोबर आहे. पण ह्या ठिकाणी लिमिट काय येणार आहे, y स्क्वेअर आहे ना. जे काय फंक्शन येतील तुम्ही इंटिग्रेट x इक्वल टू y स्क्वेअर, जे काय इंटिग्रेट करता तुम्ही या ज्या गोष्टी, आणि जेव्हा तुम्ही लिमिट पुट करतायत, तेव्हा तुमचं फायनल आन्सर इन टर्म्स ऑफ काय, फंक्शन ऑफ y येईल ना. हॅलो, आलं लक्षात. फायनल आन्सर फंक्शन ऑफ काय येईल, y येईल ना. फायनल आन्सर फंक्शन ऑफ काय येईल, y येईल ना. हॅलो, अरे बरोबर आहे का. त्याच्यामुळे हे z चं लिमिट चालत नाहीये. याला तुम्हाला कशाचं म्हणावं लागेल, y इक्वल टू 0 to 1. कारण ते इंटिग्रल रिस्पेक्ट टू y घ्यावं लागेल ना. त्या ठिकाणी सिंगल इंटिग्रल मध्ये असं काय आपल्याकडे नाहीये किंवा फंक्शन कॉन्स्टंट ठेवा की नका ठेवा, असं काय म्हटलेलं नाहीये. हा, ट्रिपल इंटिग्रेशन मध्ये जर व्हेरिएबल असेल तर कॉन्स्टंट. मग हे लिमिट कशाचं येईल रे, हे लिमिट कशाचं येईल, मग हे y आणि हे x, हे कशाचं येईल, z चे येईल. आलं लक्षात. अरे लक्षात आलं का सर, एकदा रिपीट करा. बरोबर, ओके, वेट. हा, आता तुम्ही इंटिग्रेट करतायत, तुमचं हे इंटिग्रेशन आहे, इथे फंक्शन आहे काहीतरी, बरोबर आहे. तुम्ही हे लिमिट x इक्वल टू y स्क्वेअर इक्वल टू 1, ह्याला ऑप्शन नाही काही, बरोबर आहे. हा एक्सच ठेवा लागेल ना, बरोबर आहे. ह्याला ऑप्शन आहे काही, हॅलो. नो सर. हा, ह्याला काय ऑप्शन नाहीये. मग तुम्ही हे इंटिग्रेशन काढलं काहीतरी, हा, इथं काहीतरी लिमिट म्हटलं, इथं काहीतरी लिमिट म्हटलं, इथं काहीतरी इंटिग्रेशन काढलं. त्या ठिकाणी एक फॅक्टर आला, एक्स फॅक्टर आला, एक्स, हा, एक्स म्हणजे एक टर्म आली आहे. त्या टर्म मध्ये तुम्ही काय करणार आहे, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट काय पुट करणार आहे, इथे 1 पुट करणार आहे, एक्स ऑफ 1, आणि इथे काय पुटणार आहे, त्यात फॅक्टर y ऑफ y स्क्वेअर. म्हणजे हा पूर्ण फॅक्टर कशा येणार आहे, फंक्शन ऑफ y येणार आहे, बरोबर आहे का. पूर्ण फॅक्टर काय येणार, फंक्शन ऑफ y. म्हणजे हा इंटिग्रल गेला, हा इंटिग्रल गेला, मग हा इंटिग्रल राहिला. मग हा जो इंटिग्रल आहे तो काय, फंक्शन ऑफ y आहे. तो फंक्शन ऑफ y म्हणजे विथ रिस्पेक्ट टू काय आला पाहिजे, इथे dy. मग हे लिमिट कशाचं असेल, फायनल आन्सर, फायनल लिमिट कशाचं असेल, y चं, आणि राहिलेलं लिमिट z चं. लक्षात. येस सर, येस सर. हे जर पहिलंच लिमिट जर तुम्ही y म्हटलं, y इक्वल टू 0 to 1 minus x, बरोबर आहे. हे फंक्शन पण इन टर्म्स ऑफ 1 minus x काहीतरी होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाहीये, 1 minus x होईल. पण इथे
इथे 1 मायनस एक्स आहे, इथे एक वाय स्क्वेअर राहतो, पण त्या सिंगल इंटिग्रल वाय स्क्वेअर हा कॉन्स्टंट बाहेर घेऊ शकत नाही तुम्ही. त्यामुळं लिमिट लिहिताना व्यवस्थित लिहायचं. ओके, सो वी गॉट द लिमिट. सो फर्स्ट लिमिट z इक्वल टू 0 to 1 minus x. Second limit x equal to y square to 1, and third limit y equal to 0 to 1. So we got that integration y equal to 0 to 1. आता इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं रे आता? विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं? z. मग x कॉन्स्टंट बाहेर पडला. इंटिग्रेशन z equal to 0 to 1 minus x. We got the dz, then dy, then dx. Okay. So integration, what is integration? Is integration काय तर आहे? Z. Z येणार. अपर लिमिट आणि लोअर लिमिट तुम्ही करणार आहे 1 minus x dy dx. You just simplify I equal to integration y equal to 0 to 1, x equal to y square by 2 1, x minus x square dy dx. So we got that I equal to integration y equal to 0 to 1. What is integration? X square by 2, x cube by 3 in terms of y square to 1 dx. So just we have put upper limit and lower limit. Upper limit and lower limit put केलं काय भेटेल रे? 0 to 1. We got y raised to 4 by 2 minus y raised to 6 by 3 minus 1 by 2 plus 1 by 3 dx. So just we got that I equal to integration y equal to 0 to 1, y raised to 4 by 2, y raised to 6 by 3 minus 1 by 2 plus 1 by 3 किती रे? 1 by 6 plus 1 by 6 in terms of dy na re, how we written as dx, sorry, dy. So I equal to so integration with respect to y, we got y raised to 5 divided by 10 minus y raised to 7 divided by 21 and it is y by 6 in terms of 0 to 1. Just put upper limit, lower limit. 1 by 10 minus 1 upon 21, 1 upon 6. So what is the answer? Just calculate it. 1 by 10 common LCM घ्या. सगळ्याचं common LCM in common LCM. सर लिमिट पुट करताना पहिल्यांदा अप्पर लिमिट नंतर लोअर लिमिट पुट करायचं ना? हो. इकडच्या साईडला तुम्ही उलट झालंय काय? हा उलट झालंय काय? बर बर बर. जस्ट वेट. जास्त फारसा फरक नाही, आता आपण चेंज करूया. थँक्यू साक्षी. ओके. येस सर. चलो चला कॉमन एलसीएम -1 अपॉन 10 प्लस 27 बार 6 6 12 परत I इक्वल टू 270 वजा 126 एवढे 1260. लय होते, लय मोठे ते. थोडं मोठं नाही आलं पाहिजे, चुकतं काहीतरी. समथिंग इज रॉंग, समथिंग इज रॉंग. चेक इट. बरोबर आहे का? 270 बाय 126 पाहू आपण काय ते. 4 5 54 1260. नाही चुकते काहीतरी. 0.11 येते सर. नाही नाही, आपलं पॉईंट मध्ये नाही काढायचं. पॉईंट मध्ये नाही काढायचं. चिक चिक चिक.
check. We are doing the wrong one. इथपर्यंत बरोबर आहे? इथपर्यंत बरोबर आहे का ते चेक करूया आपण आधी. x minus x square, yes. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. So we got this integration x square by 2 minus x cube by 3. Put upper limit, put lower limit. I equal to upper limit, integration y equal to 0 to 1 by 2 minus 1 by 3 minus y raised to 4 by 2 minus minus plus y raised to 6 by 3. So we got that I equal to integration y equal to 0 to 1 by 6 minus y raised to 4 by 2 y raised to 6 by 3 dy. Integrate y by 6 5 by 10 plus y raised to 7 by 21 0 to 1. Put upper limit I is equal to 1 by 6 minus 1 by 10 plus 1 by 21. What is the answer? Check. Check it. What is the answer? Tell me. I. Please, please. नौ चौक 36 27. Okay, we got the answer.
आवाज येतोय का रे? हॅलो. सर Yes, sir. Okay. Sorry for the disturbance. Okay. Just write down that. Extremely sorry. लिहून झालं का रे? नव्हतं ना? नाही सर. Just wait. I will share that PDF. All of you see the screen? Yes, sir. Okay, just this is third example. Write down. 9 mobile select. झालंय का रे? Yes, sir. Okay. Yes. झालं sir. These two example for your homework. Write down.
आता ह्या ठिकाणी इन फर्स्ट एक्झाम्पल व्हॉट इज द टर्म? झिरो टू वाय झेड ना. हॅलो, मग कसं लिमिट होऊन रे? एक्स एक्सचं लिमिट होईल. व्हेरी गुड. आणि ह्यामध्ये कशाला म्हणायचं? हे वाय म्हणा, हे झेड म्हणा, किंवा हे झेड म्हणा, हे वाय म्हणा. ओके, लक्षात? Yes, sir. ओके, येस सर. वी गॉट द आन्सर. सेम. आणि खालचं काय? 0 to a कशाला कुठलेही म्हणा, हे एक्स वाय झेड म्हणा किंवा एक्स वाय झेड म्हणा, कसंही लिमिट म्हणा, किंवा ह्याला एक्स म्हणा, ह्याला वाय म्हणा, ह्याला झेड म्हणा. युअर आन्सर इज सेम. युअर आन्सर इज सेम. कशालाही काही जरी म्हटलं तर आन्सर सेम येते. ओके, करू शकता 2 एक्झाम्पल होमवर्क. Yes, sir. येस सर. ओके ओके, झालं. पुढे जायचं. येस सर. येस सर. Okay, okay. So just we go to the next example. So next type शिकवतो तुम्हाला मी. विचारतील का नाही मला माहित नाहीये. विचारला तर नको प्रॉब्लेम ना. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्रिपल इंटिग्रल टू स्पेरिकल पोलार कोऑर्डिनेट. एक 20-25 मिनिट लागतील टॉपिकला. कशाला उगाच. We go to the one by one ना. टोटल आपले 4च टॉपिक राहिले. Transformation of triple integral to spherical polar. Transformation to polar coordinate to spherical polar. Okay. तो पहिल्यांदा पहा. जे इंटिग्रेशन आहे, ट्रिपल इंटिग्रेशन, ते कशामध्ये एक्सप्लेन केलं आता रे? ओके, सुरुवातीला आपण कार्टेशियन टू पोलर जे इक्वेशन आहे, आता ही टर्म आहे आणि ह्या डेम मध्ये एक स्पेअर मांडला. बट इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आणि ह्या स्पेअरला तुम्हाला कन्वर्ट करायचं स्पेरिकल पोलर. तर हा जर सर्कल असता इन 2D मध्ये, तुम्ही इझिली कन्वर्ट करू शकला असता. काय केलं असतं तुम्ही? काय पुट केलं असतं? एक्स इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इक्वल टू आर साइन थिटा. बरोबर. पण या ठिकाणी आणखीन एक अँगल ऍड झालाय. या ठिकाणी आणखीन एक अँगल ऍड झालाय. तो अँगल काय आहे? ओके, सो हियर चेक दॅट वन. सो राइट डाउन. So suppose I is equal to triple integration V f of x y z dx dy dz. Okay, so put x equal to r sin theta into cos phi, y equal to r sin theta into sin phi, and z equal to r cos theta. So from this equation we got the dx, we find dy, we find dz. So dx, dy and dz, we just find it. Okay, and we got the required. Directly we write down r square sin theta. Here we take dr, then with respect to d theta and with respect to d phi. Means instead of this x, y, z, we are trying to convert the given equation in terms of what? R, theta, and phi. And x square plus y square plus z square is equal to r square. Just we have put x square here, x here, y here, and z here. We got that r square. Simply r square. So this equation becomes integration over v. What is the equation in terms of x जागेवर काय replace, x y z जागेवर काय replace करणार तुम्ही? r theta phi. Function in terms of r theta phi, and dx dy dz is equal to what? R square sin theta dr d phi. So this is nothing but triple integration into spherical polar coordinate. So we find a limit. So there are standard limit.
standard limit. Okay, so for complete sphere, पूर्ण स्पेअर जर असेल तर लिमिट काय आहे फॉर कम्प्लीट स्पेअर? त्यासाठी आपण इक्वेशन घेऊ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर किंवा आर स्क्वेअर. सो व्हॉट इज द लिमिट वी गॉट? लिमिट पहा, त्याचं लिमिट काय असतं? r, theta and phi. So r is running from that radius, complete radius, a sphere radius का असणार 0 to a. Theta 0 to pi and phi a complete sphere 0 to pi. Second, for hemisphere म्हणजे किती रे? अर्धा काढायचा बरोबर आहे, पृथ्वीचा अर्धा भाग. सो व्हॉट दॅट लिमिट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. अर्धा भाग जरी घेतला तरी मला सांगा रेडियस बदलते का? रेडियस बदलणार नाही, रेडियस ऍज इट इज राहते. ओके, थीटा अँड फाय, थीटा बदलेल. थीटा काय होणार? 0 टू पाय बाय 2. फाय काय होणार? फाय बदलणार नाही, 0 टू 2 पाय ऍज इट इज राहणार. ओके, सो दिस इज द नेक्स्ट second standard is for hemisphere. Now third, for octant. पण octant कसा? पॉझिटिव्ह मधला म्हणजे फर्स्ट क्वार्टर मधला. हा कसा असणार आहे? सो ऑक्टंटचं लिमिट असणार आहे पहा, आर बदलणार नाही 0 टू ए. थिटा बदलेल फर्स्ट ऑक्टन मध्ये काय? फर्स्ट पॉझिटिव्ह म्हणजे काय? 0 टू पाय बाय 2. आणि फाय पण बदलेल, तो काय होणार? 0 to pi, sorry 0 to pi by 2. म्हणजे अशा प्रकारे असाच वरती येणार, असाच जो आहे ना तो असाच वरती येणार बरोबर आहे. सो दिस इज अ पॉझिटिव्ह ऑक्टंट. आणखीन पण आहे, इलिप्सॉइड आहे, सिलेंड्रिकल आहे. ओके, झालं सर. ओके ओके ओके, सगळ्यांचं झालंय? Now we see one example on this. So please reconnect again. सगळ्यांचं झालंय का? सर Okay. Yes, we take one example, then we stop here. Okay. So write on that example. So write down. We all it triple integration over the region R. You all it triple integration over the region R. Now V क्या better way?
आपण रिजन घेत नाही, आपण व्ही घेतो, बरोबर आहे ना. व्हॉल्यूम घेतो ओव्हर द व्ही dx dy dz divided by square root of 1 minus x square minus y square minus z square taken throughout the volume of this pair x square plus y square plus z square is equal to a square in the positive octant. Okay. Let I is equal to triple integration over v dx dy dz x square square root of 1 minus x square minus y square minus z square. आता आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्फेरिकल टू पोलर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो इट इज x इक्वल टू आर. तर आवाज खूप हळू येतोय. हा आवाज हळू येतोय काय म्हणलं, आवाज हळू येतोय का सर. सगळ्यांना? नो सर. नाही सर येतोय. Okay. Yes, check your connection. Z equal to R cos theta. Okay. So first of all, we check in the काय दिला region x square plus y square plus z square in the positive octant. पॉझिटिव्ह ऑक्टन मध्ये लिमिट काय आहेत आपण आत्ताच लिहून घ्यायचंय, बरोबर आहे. ते लिमिट लिहायचे म्हणजे काय, dx dy dz is equal to what, r square sin theta dr deta d phi. So I equal to triple integration r equal to, yes, what is the limit, r equal to the dx dy dz is what, r square sin theta dr deta d phi divided by, so what is the x square plus y square here, x square plus y square plus z square equal to what, r square, that is equal to a square. So this is equal to what, square root of 1 upon 1 minus r square. So what is the r limit, काय दिले, पॉझिटिव्ह ऑक्टन मध्ये लिमिट काय, तर लिमिट काय, 0 to a. 0 to a, व्हेरी गुड. थीटा काय आणि फाय, 0 to pi by 2. 0 to pi by 2 आणि फाय काय, 0 to pi by 2. नाउ व्हाट इज द कॉन्स्टंट, इथे प्रत्येक लिमिट मध्ये फंक्शन नाहीये, व्हेरिएबल नाहीये, प्रत्येक कॉन्स्टंट आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही बाहेर काढू शकतात, फायचं इथे घेऊ शकतात 0 to pi by 2, इथे फाय घेऊ शकतात विथ रिस्पेक्ट टू, इथे विथ रिस्पेक्ट टू थीटा घेऊ शकतात, थीटाचे फंक्शन इथे लिहू शकतात साइन थीटा थीटा, आणि इथे घेऊ शकतात r इक्वल टू 0 to a किंवा a घ्यायच्या ऐवजी आपण काय करू माहिती का, a घ्यायच्या ऐवजी आपण 1 घेऊ, दॅट द बेटर वन, आपल्याला सिंपल करायला सोपं जातं. ओके, सो व्हाट दॅट, instead of this we can take 1 1 1, so limit 0 to 1 r square divided by square root of 1 minus r square dr. Now just integrate separately. So what is the integration of first, pi in the limit 0 to pi by 2. What is the integration of second, integration of sin theta minus cos theta in the limit of 0 to pi by 2. Now just integration of this r equal to 0 to 1. So how you find the integration, yes, how you find the integration, we just separately first of all solve this. So what is the limit, pi by 2, here my cos minus pi by 2 minus cos minus minus plus cos 0, integration 0 to 1 r square square root of 1 minus r square dr. So here I equal to pi by 2 into cos 0 is 1, cos pi by 2 is 0, so we got that integration 0 to 1 r square divided by square root of 1 minus r square dr. Now tell me how we find this integration. सर 1 minus r square च्या जागी t पुट केलं तर सुटतंय.
बरं पुट 1 minus r square equal to t minus 2r. Okay. Minus 2r dr equal to dt or r dr equal to what? dt by minus 2. बरोबर आहे का? As variable change, if possible, limit also changes if possible. होऊ शकतात किंवा नाही होऊ शकतात. R to t. R equal to 0 to 1. When you put r equal to 0, t equal to 1. When you put r equal to 1, t equal to 0. बरोबर आहे का? We got that I equal to pi by 2. Integration 1 to 0. So we got that just each and every one. या r square ला कसं लिहू शकतात तुम्ही? So this equal to pi by 2. Integration 0 to 1 r into r dr dr by square root of 1 minus r square. 1 minus r square equal to root t. r dr equal to minus dt by 2. आणि हा r लिहायचा हे सिंगल r इक्वल टू काय रे? सिंगल r इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ t minus 1. बरोबर आहे का? सॉरी 1 minus t. 1 minus t. चला येस पुढे. येस पवन पुढे लिहू नका बरं का. पुढे येस पुढे. परत काय करायचं? सेपरेट करायचं का? 1 upon t minus t झालं. 1 upon t minus 1 झालं. पुढे येस हॅलो. बेटर वे वी पुट r equal to sin theta. r equal to what? Sin theta or cos theta काही पुट करा. Sin theta or cos theta. r equal to sin theta. When you put r equal to sin theta, we got dr equal to cos theta deta. As variable change, limit also changes. R to theta. R equal to 0 to 1. When you put r equal to 0, theta equal to 0, r equal to 1. Sin g 1 कधी असतो? At the angle pi by 2. We got I equal to pi by 2. Integration 0 to pi by 2. R square. Sin square theta. dr cos theta deta divided by 1 minus r square. 1 minus sin square theta. 1 minus sin square theta cos square theta. Square root of cos square theta. Just single cos theta. Okay. So we got the term. आलं लक्षात? I equal to pi by 2. Integration 0 to pi by 2. Sin square theta deta. मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिलं तर आठवत असेल तर पहा. इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin raised to m theta. Yes. Deta. काय फॉर्म्युला होता रे? m minus 1 divided by m minus 3 divided by m minus 2 so on into pi by 2 जर m even असेल तर. आठवलंय का? हॅलो. तर आठवलंय का? नाहीतर दुसरा I equal to pi by 2 into 1 by 2 into pi by 2. So we got the answer is I equal to pi square by 8. किंवा दूसरा वे इंटीग्रेशन 0 to pi by 2 sin raised to m theta into cos raised to m theta deta is equal to 1 by 2 beta of p plus 1 by 2 sorry beta of p plus 1 by 2 q plus 1 by 2. बरोबर ना? हॅलो. सर p plus म्हणजे किंवा m plus 1 by 2 n plus 1 by 2 m प्लस m plus n इथे m n घेतलं m plus n आणि m plus 1 n plus 1 हा फॉर्म्युला पण यूज करू शकतात. किंवा दुसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन 0 to pi by 2 तो फॉर्म्युला लिहून देतो आपल्याला sin raised to m theta deta. हा फॉर्म्युला काय? m minus 1 divided by m into m minus 3 divided by m minus 2 m minus 5 divided by m minus 4 so on. खाली u1 आहे म्हणजे वरती ऑड घ्यायचे. ओके. pi by 2 into 1 by 2 into 3 by 4 into 5 by 6. It is the formula EPM is E1. Okay, EPM is E1. So this is the result. M E1 आहे. So we got the result. By using any case, we use this result. Beta function is solve करा किंवा
डायरेक्टली सॉल्व्ह करा. यू गॉट द आन्सर. क्लिअर? सर साइन स्क्वेअर थिटाच्या जागी 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2 ठेवलं तरी चालतं सुटेल. चालतं चालतं. कसंही सॉल्व्ह करा. कसंही सॉल्व्ह करा. युअर आन्सर इज पाय स्क्वेअर बाय पाय बाय 4. कसंही सॉल्व्ह केलं त्याचा आन्सर पाय स्क्वेअर बाय 4 येते. पाय बाय 4 येते. ओके. शक्यतो जास्त अवघडत जाऊ नका. सिंपल होईल तेवढं करा. Okay, so this is a transformation of triple integration to polar. आता आणखीन 3 टॉपिक राहिलेत. कुठले कुठले? ट्रान्सफॉर्मेशन double integration, transformation to polar of double integration, then mass and area. 3 लेक्चर मध्ये संपेल. आपण प्रोबॅबली 4 लेक्चर घेऊ. 4 लेक्चर मध्ये संपून जाईल. ओके. झालंय? झालंय का मित्रांनो? येस सर. ओके. So Yes, sir. okay. So this is the end of triple integration. Tomorrow we see the concept behind this double integration over the polar form. Okay. So stop here. Thank you for connecting. Thank you very much. काय अडचण?